नमस्कार विद्यार्थी मित्रहो, आज आपण इयत्ता 10वीच्या इंग्रजी विषयातील युनिट 1 मध्ये टॉपिक 1.5 हीच फर्स्ट फ्लाइट हा लेसन आहे. तर त्या लेसनचं आपण एक्सप्लेनेशन पाहणार आहोत. या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण या लेसनचे चिटचॅट क्वेश्चन्स पाहिलेले आहेत. हीच फर्स्ट फ्लाइट म्हणजेच त्याची पहिली भरारी किंवा त्याची पहिली झेप. द यंग सीगल वॉज अलोन ऑन हिज लेज. His two brothers and his sister had already flown away the day before. He had been afraid to fly with them. Somehow, when he had taken a little run forward to the brink of the ledge and attempt to flap his wings, he became afraid. The great expanse of sea stretched down beneath, and it was such a long way down, miles down. He felt certain that his wings would never support him, so he bent his head and ran away back to the little hole under the ledge where he slept at night. Even when each of his brothers and his little sister, whose wings were far shorter than his own, ran to the brink, flapped their wings and flew away. He failed to muster up courage to take that plug which appeared to him so desperate. His father and mother had come around calling to him shrilly, upbraiding him, threatening to let him starve on his ledge unless he flew away. But for the life of him, he could not move. म्हणजे बघा, या लेसनमध्ये एका छोट्याशा सीगल पक्षाची थोडक्यात गोष्ट सांगितलेली आहे. म्हणजे सीगल म्हणजे समुद्र पक्षी आपण म्हणतो त्याला. तर तो छोटासा सीगल पक्षी त्याच्या खडकाच्या टोकावर एकटाच बसला होता. आदल्या दिवशी त्याचे 2 भाऊ आणि बहीण दूर उडून गेले होते, परंतु त्याला मात्र त्यांच्याबरोबर उडत जाण्याची भीती वाटली होती. खडकाच्या टोकापर्यंत पुढे पळत जाऊन पंख फडकवायचा त्याने प्रयत्नही करून पाहिला होता, परंतु का कुणास ठाऊक तो खूप घाबरून गेला होता. म्हणजे तो खडकापर्यंत जात असे, पंख उंचावून पंख फडकावून उडण्याचा प्रयत्न करत असे, परंतु त्याच्या मनातली भीती काही कमी होत नव्हती. खाली अथांग पसरलेला समुद्र आणि समोर मैलोन्मल दूर जाणारा मार्ग दिसत होता. समुद्रात आपण असल्यावरती खडक आजूबाजूला आहेत, परंतु आपल्या चारही बाजूला पाणी आहे, ही भीती मात्र त्या समुद्र पक्षाच्या मनातून जात नव्हती. आपल्या पंखांना हे काही मुळीच झेपणार नाही, म्हणजेच उंच भरारी घेणं किंवा उडणं आपल्याला जमणार नाही असं त्या समुद्र पक्षाला वाटत होतं. त्यामुळे तो आपले डोकं खाली घालून खडकाखालच्या रात्री झोपायच्या आपल्या लहानशा जागेमध्ये बिळाकडे पळून गेला. त्याचे भाऊ आणि धाकटी बहीण त्याच्यापेक्षा खूप लहान पंख असूनही खडकाच्या टोकापर्यंत पळत जाऊन पंख फडफडत केव्हाच उठून गेले होते. म्हणजे त्याच्यापेक्षा लहान असणारे त्याचे जे बहीण भाऊ होते ते मात्र पंख फडकवण्याचा प्रयत्न करून त्यात यशस्वी होऊन ते उडायला त्यांनी सुरुवात सुद्धा केलेली होती. परंतु या पक्षाला मात्र त्या गोष्टीची भीती वाटत होती आणि इच्छा असूनही त्या छोट्याशा सीगलला मात्र काही केल्या उडायची हिंमत होत नव्हती. त्याच्यामध्ये ते धैर्य येत नव्हतं. त्याचे आई वडील कर्कश आवाजात ओरडत त्याला घेऊन जाण्यासाठी परत आले. म्हणजे आई वडील त्याच्या पाठीशी लागले होते की तू उडायला शिक म्हणून. सीगल पक्षाचे जे आई वडील आहेत ते त्याला उडण्यासाठी प्रोत्साहित करत होते, परंतु सीगल पक्षाच्या मनातली भीती मात्र काही कमी होत नव्हती. आणि खडकावरून जर त्याने उड्डाण घेतले नाही तर त्याला उपाशी राहावे लागेल असं त्यांनी त्याला बजावलं देखील. पण तो मात्र जीवाच्या भीतीने तिथून जागचा अजिबात हललेला नव्हता. म्हणजेच आपल्या या छोट्याशा पिल्लाने त्याच्या इतर बहीण भावंडांप्रमाणे उडायला शिकावं यासाठी त्याच्या आई वडिलांनी त्याला असा सज्जड दम सुद्धा दिला की जर तू उडायला शिकला नाहीस तर तुला जेवण दिलं जाणार नाही, अन्न दिलं जाणार नाही. परंतु त्याही गोष्टीची पर्वा न करता आपल्या जीवाला असणाऱ्या भीतीमुळे, निव्वळ भीती असल्यामुळे तो छोटासा सीगल पक्षी तिथून जागचा हललेला नव्हता. That was 24 hours ago. Since then, nobody had come near him. The day before, all day long, we had watched his parents flying about with his brothers and sister, perfecting them in the art flight, teaching them how to skim the waves and how to dive for fish,
He had in fact seen his older brother catch his first herring and devour it standing on a rock, while his parents circle around raising a proud cackle, and all the morning the whole family had walked about on the big plateau midway down the opposite cliff, taunting him for his cowardice. म्हणजे बघा की ही होती 24 तासांपूर्वी घडलेली गोष्ट. त्यानंतर कुणीही त्याच्यापाशी आलं नव्हतं. म्हणजेच त्याला भीती वाटत होती. तो उडण्यासाठी खडकापर्यंत जात होता, परंतु तिथे पुन्हा मागे येऊन आपल्या त्या खडकातल्या बिळाशी जाऊन बसत होता. आणि 24 तासानंतर काय घडत होतं तर कुणीही त्याच्याशी बोलत नव्हतं. आदल्या दिवशी दिवसभर त्याने आपल्या भावंडांना आपल्या पालकांसोबत म्हणजे आई वडिलांसोबत बागडताना, उडताना, उडण्याची कला अवगत करताना बघितलेलं होतं. लाटांवरून विहरताना मासा पकडण्याची सूर, मासा पकडायचा असेल तर कसा सूर मारायचा हे सुद्धा त्या पक्षाचे आई वडील आपल्या भावंडांना शिकवत होते. एवढंच नव्हे तर मोठ्या भावाला खडकावर उभे राहून पहिला वेळेला हेरिंग मासा पकडून गट्टम करताना आणि पालकांना त्याच्या भोवती गोल गोल फिरून कलकल आवाज करत असताना शाबासकी देतानाही त्यानं पाहिलं होतं. म्हणजे त्याचा जो मोठा पक्षी होता त्याचा भाऊ, तर तो सुद्धा वेगळ्या पद्धतीने कसा मासा पकडत होता, माशाची शिकार करत होता. आणि ते पाहून त्याच्या आईवडिलांना किती कौतुक वाटत होतं. आणि ते कौतुक दाखवण्यासाठी त्याचे आईवडील कसं त्याच्याभोवती गिरक्या मारत होते हे सुद्धा तो बघत होता. आणि आत्ता सकाळी त्याचे सर्व कुटुंब समोरच्या उंच कड्याच्या मध्यावर असलेल्या मोठ्या पठारावरती हिंडत होते आणि भित्रेपणावरून त्याची थट्टा करत होते. म्हणजे त्याचे आई वडील त्याच्या इतर भावंडांना घेऊन पठारावरती फेरफटका मारण्यासाठी गेले होते आणि ते सगळे उडत उडत गेले होते. पक्षी होते ते, बरोबर आहे की नाही. आणि हा मात्र छोटासा सीगल पक्षी जो आहे, समुद्र पक्षी जो आहे, तो मात्र अजूनही उडायला शिकलेला नव्हता. अजूनही तो खडकापाशीच आहे आणि ते सगळेजण तिथून त्याची थट्टा करत होते. The sun was now ascending the sky, blazing on his ledge that faced the south. He felt the heat because he had not eaten since the previous nightfall. बघा, सूर्य जसजसा वर येऊ लागला तसं दक्षिणेकडे तोंड असलेला त्याचा खडक प्रकाशाने उजळून निघाला आणि त्याला ती उष्णता जास्तच जाणवू लागली. कारण आदल्या रात्रीपासून त्याने काहीच खाल्लेलं नव्हतं. आणि त्याच्या आई वडिलांनी त्याला तसं सांगितलं होतं की जोपर्यंत तुला उडता येणार नाही तोपर्यंत तुला अन्न मिळणार नाही. He stepped slowly out to the brink of the ledge and standing on one leg with the other leg hidden under his wing, he closed one eye then the other and pretended to be falling asleep. Still, they took no notice of him. He saw his two brothers and sister lying on the plateau, dozing with their heads sunk into their necks. His father was peering for the feathers on the while back. Only his mother was looking at plateau, her white breast thrust forward now and again. She tore at a piece of fish that lay at her feet and then scraped each side of her beak on the rock. The sight of the food maddened him. How he loved to cheer food that way, scraping his beak now and again to wet it. हळूच तो खडकाच्या टोकापाशी आला आणि एका पायावर उभा राहून दुसरा पाय आपल्या पंखांखाली घेत त्याने एक एक करून डोळे मिटले आणि झोपेचं सोंग घेतलं. तरी देखील घरच्यांपैकी कुणीही त्याची दखल घेतली नाही. त्याचे दोघे भाऊ आणि बहीण डोकी मानेत खुपसून पठारावर डुलक्या खात पडली होती आणि त्यांचे वडील शुभ्र पाठीवरची पिसे नीटनेटकी करण्यात गुंतले होते. त्याच्या आईचं फक्त त्याच्याकडे लक्ष होतं आणि ती काय करत होती बघा, पठारावरच्या एका उंचवट्यावर आपली पांढरी शुभ्र छाती पुढे काढून ती उभी होती आणि पुन्हा पुन्हा पायाशी पडलेल्या माशाचा जो तुकडा होता तर तो तुकडा ती फाडायची आणि मग आपली चोच सर्व बाजूने खडकावर तासायची. आणि ते अन्न पाहून त्याला त्याच्या तोंडाला पाणी सुटलं होतं. अशा प्रकारे अन्न फाडून आणि चोच पुन्हा पुन्हा घासून धारधार करायला त्या छोट्याशा समुद्र पक्षाला फार आवडायचं. परंतु दुर्दैव असं होतं की आदल्या दिवशीच्या रात्रीपासून त्याने अन्नाचा कणही खाल्लेला नव्हता. गा गा गा, ही क्राईड बेगिंग हर टू ब्रिंग हिम सम फूड.
Guac, she screamed back derisively, but he kept calling plaintively, and after a minute or so he uttered a joyful scream. His mother had picked up a piece of the fish and was flying across to him with it. He leaned out eagerly, tapping the rock with his feet, trying to get nearer to her as she flew across. But when she was just opposite to him, she halted, her wings motionless, the piece of fish in her beak almost within reach of his beak. He waited a moment in surprise, wondering why she did not come nearer, and then, maddened by hunger, he dived at the fish with a loud scream. He fell outwards and downwards into space. Then a monstrous terror seized him and his heart stood still. He could hear nothing, but it only lasted a minute. The next moment, he felt his wings spread outwards. The wind rushed against his breast feathers and under his stomach and against his wings. He could feel the tips of his wings cutting through the air. He was not falling headlong down. He was soaring gradually downwards and outwards. He was no longer afraid. He just felt a bit dizzy. Then he flapped his wings once and he soared upwards. Ga ga ga. Ga all ah. His mother swooped past him, her wings making a loud noise. He answered her with another scream. Then his father flew over him screaming. He saw his two brothers and his sister flying around him, curveting and banking and soaring and driving. गा गा गा. त्याने अन्नासाठी पुन्हा आईकडे विनवणी केली. वा कोल आ. ती उपवासाने ओरडली. म्हणजे त्यांच्यातली ही भाषा आहे संवाद साधण्याची. पण तो परत परत तिला विनवू लागला आणि मिनिटभरात आनंदाने त्याने चित्कार केला. माशाचा तुकडा घेऊन त्याची आई त्याच्याकडे यायला निघाली होती. ती जशी जवळ जवळ येऊ लागली उडत उडत, तसा तो खडकावर पाऊल आपटत आतुरतेने पुढे झुकला आणि तिच्या अधिक जवळ जाण्याचा प्रयत्न करायला लागला. कारण तो कालपासून उपाशी आहे आणि त्याला आता खूप भूक लागलेली होती. तर आई आपल्या दिशेने येत आहे असं पाहिल्यानंतर तो खडकाच्या पुढे जाण्याचा प्रयत्न करू लागला. तिच्या चोचीतला माशाचा तुकडा त्याच्या चोचीच्या अगदी निकट असताना ती तशीच थांबली आणि तिचे पंखही स्तब्ध झाले. म्हणजे त्याची आई त्याच्यापर्यंत पोहोचणार असं त्याला वाटलं होतं, परंतु त्याची आई तिथेच थांबली. ती जवळ काय येत नाही याचे आश्चर्य वाटत तोही क्षणभर घुटमळला आणि मग पुढे भुकेने व्याकुळ होऊन त्या माशाकडे त्याने झेप घेतली. म्हणजे आई आपली पुढे काय येत नाही याचा विचार त्याच्या सुद्धा मनात आला आणि त्याने त्या माशाकडे झेप घेतली. मोठ्याने चित्कार करीत तो बाहेरच्या दिशेला हवेत खाली झेपावला आणि एका प्रचंड भीतीने त्याच्या हृदयाचा ठोका चुकवला. क्षणभर तो सुन्न झाला, परंतु पुढच्या क्षणी त्याला जाणवले की त्याचे पंख हवेत पसरले आहेत. त्याच्या छातीवरील पिसांमध्ये, पोटाखाली आणि त्याच्या पंखांखाली वारं भरलेलं आहे. त्याच्या पंखांना, टोकांना वारा छेद देऊन जातो, म्हणजे वारा त्यांना जुमानून जातो असं त्याला वाटलं. मात्र आता त्याचा कपाळ मोक्ष होणार नव्हता, कारण तो हवेत हळूहळू तरंगू लागला होता, उडू लागला होता. म्हणजे बघा की त्या समुद्र पक्षाच्या मनातली जी भीती होती ती भीती जाण्यासाठी त्याचे आई वडील प्रयत्न करतच होते, परंतु आता त्याला भूक लागली होती आणि त्या भुकेसाठी तो आईच्या दिशेने झेपावला होता. आणि तशा प्रकारची झेप घेत असताना त्याला स्वतःला सुद्धा हे कळलं नव्हतं की आपण उडायला लागलेलो आहोत. फक्त किंचित भोवळ आल्यासारखं त्याला वाटत होतं. त्याला आता भीती वाटत नव्हती. यापूर्वी त्याला भीती वाटत होती की मला उडता येणार नाही, मी पडेन, सगळीकडे पाणी आहे, मग मला उडता आलं नाही तर मी पाण्यात पडेन, अशा प्रकारची भीती होती. त्यामुळे त्याच्या पंखांमध्ये बळ येत नव्हतं. परंतु आज आईकडे असलेलं अन्न म्हणजे मासा बघून त्याला त्या माशाला खाण्याची इच्छा झाली आणि आपल्या पोटाची भूक भागवण्यासाठी त्याने आपली शक्ती सगळी वापरली आणि त्याने आपले पंख पसरले आणि शेवट म्हणजे काय तर तो उडायला शिकला होता आणि त्याच्या पंखांमध्ये बळ आलेलं होतं. आता मात्र त्याला भोवळ आल्यासारखं थोडंसं वाटत होतं. मग त्याने आपले पंख फडफडवले आणि वर झेप घेतली. पंखांचा फडफडाट करत त्याची आई त्याच्याकडे झेपावली.
त्यानेही तसाच आवाज करत तिला प्रतिसाद दिला. त्याचे वडील कलकलाट करत त्याच्या भोवती घिरट्या घालू लागले. दोघे भाऊ आणि बहिणीनेही त्याच्यापाशी झेप घेतली आणि डौलदार सुरकांड्या मारीत ते त्याच्या आजूबाजूला विहरू लागले. का असं घडलं असेल बरं? कारण तो जो पक्षी होता तो पहिल्यांदाच उडायला शिकलेला होता आणि त्याचं हे उडणं घरच्यांसाठी कौतुकास्पद होतं. मग त्याचे आई वडील आहेत, बहीण भाऊ आहेत, तर त्यांनी सुद्धा हा आनंद त्याच्या भोवती वेगवेगळ्या प्रकारच्या डौलदार सुरकांड्या मारत आपला आनंद व्यक्त केला. Then he completely forgot that he had not always been able to fly and commanded himself to dive and soar and curve, shrieking shrilly. आपल्याला उडता येत नव्हतं हे तो पूर्णपणे विसरून गेला होता आणि सूर मारताना, भरारी घेताना आणि हवेत विहरताना स्वतःवर खुश होऊन कर्कश आवाजात तो आरोळी द्यायला लागलेला होता. याचाच अर्थ आता त्या समुद्र पक्षाला छानपैकी उडता यायला लागलं होतं. He was near the sea, now flying straight over it, facing straight out over the ocean. He saw a vast green sea beneath him, with little ridges moving over it, and he turned his beak sideways and cawed amusedly. म्हणजेच काय? तर तो आता समुद्राच्या जवळ येऊन पोहोचला होता. समुद्राच्या पृष्ठभागावरून समांतर अंतरावरती सरळ उडत वरच्या दिशेने त्याने झेप घेतली आणि खाली पसरलेला हिरवागार विशाल सागर आणि त्यातून डोकावणारी लहान लहान मुळके त्याला दिसले आणि आपली चोच बाजूला वळवून त्याने आनंदाने चित्कार केला. ज्या समुद्रामुळे म्हणजे ज्या समुद्राची भीती त्याच्या मनात होती त्याच समुद्राच्या वरच्या बाजूने आपण विहरत आहोत, आपण उडत आहोत, आपण झेप घेत आहोत, या गोष्टीचा खूप आनंद त्या समुद्र पक्षाला झालेला होता. His parents and his brothers and sister had landed on this green flooring ahead of him. He dropped his legs to stand on the green sea. His legs sank into it. He screamed with fright and attempted to rise, again flapping his wings, but he was tired and weak with hunger, and he could not rise, exhausted by the strange exercise. His feet sank into the green sea, and then his belly touched it, and he sank no further. He was floating on it, and around him his family was screaming, praising him, and their bricks were offering him scraps of dog fish. He had made his first flight. बघा, त्याचे आई वडील आणि भावंडेही मग त्या हिरव्यागार पृष्ठभागावर उतरली आणि कलकल आवाज करीत ती त्याला खुणा करून बोलवायला लागली. त्या आपले पाय अलगद त्या हिरव्या समुद्रावर सोडून तो उभा राहायचा प्रयत्न करू लागला, पण त्याचे पाय आता बुडू लागले. तो घाबरून ओरडला आणि पंख फडफडवीत पुन्हा वर उडायला लागला. मात्र आता तो दमला होता आणि भुकेने अशक्त झाला होता. हा वेगळ्या प्रकारचा व्यायाम केल्यामुळे थकल्यामुळे त्याला पुन्हा उडताही येईना. त्याचे पाय हिरव्या समुद्रात शिरले, पोट हलकच पाण्याला टेकले आणि मग तो आणखी खाली बुडाला नाही. आता तो छानपैकी तरंगू लागला. त्याचे कुटुंबीय त्याच्याभोवती फेर धरून कलकल करीत त्याचे कौतुक करायला लागले आणि आपल्या चोचीतून त्याला डॉग फिशचे आणि माशाचे तुकडे भरवू लागले. तर अशा प्रकारे या लेसनमध्ये हीच फर्स्ट फ्लाईट म्हणजे हा एक समुद्र पक्षी आहे आणि या समुद्र पक्षाने कशा प्रकारे त्याच्या मनात कशी उडण्याची भीती होती, आपल्या आईवडिलांना उडताना बघून, आपल्या भावंडांना उडताना बघून त्याला उडण्याची इच्छा होत होती, परंतु या भीतीमुळे तो उडू शकत नव्हता. परंतु एके दिवशी त्याला आईवडिलांनी अन्नपदार्थ खायला दिले नाहीत आणि जोपर्यंत तुला उडता येत नाही तोपर्यंत तुला अन्नपदार्थ मिळणार नाहीत अशा प्रकारचा सज्जड दम दिला. कारण पक्षी आहे त्यामुळे पक्षाला उडता आलंच पाहिजे, परंतु पक्ष्यांसाठी सुद्धा उडण्याची ही जी प्रक्रिया आहे ती त्यांचं आयुष्य सुरू झाल्यानंतर पहिल्यांदा कधीतरी होत असते आणि ती भीती काही पक्ष्यांच्या मनात असते. तशीच भीती आजचा हा जो लेसन आहे त्या लेसनमध्ये समुद्र पक्षाला वाटत होती आणि ही भीती घालवण्यासाठी त्याचे आई वडील आणि त्याचे बहीण भाऊ बऱ्याच प्रकारचे प्रयत्न करत होते. आणि शेवटी आपल्याला भूक लागलेली आहे, आपल्याला अन्नाची गरज आहे, आई आपल्यासाठी अन्न घेऊन समोर आलेली आहे, परंतु ती आपल्या जवळ येत नाहीये हे बघितल्यानंतर मात्र त्या पक्षाला आईपर्यंत आपल्याला कसं पोहोचता येईल यासाठी तो प्रयत्न करू लागला. आणि मग त्याने कशी पहिली भरारी घेतली, कशी पहिली झेप घेतली
याचं वर्णन या लेसनमध्ये करण्यात आलेलं आहे. आणि त्याने घेतलेली पहिली भरारी किंवा जी झेप आहे ती बघितल्यानंतर त्याच्या कुटुंबियांना, त्याच्या आईवडिलांना, त्याच्या बहीण भावंडांना कशा प्रकारचा आनंद होतो याचं वर्णन या लेसनमध्ये केलेलं आहे. तर अशा प्रकारे त्याने आपली पहिली भरारी घेतली. तर आजचा हीच फर्स्ट फ्लाईट हा जो लेसन आहे त्याचं एक्सप्लेनेशन इथंच संपलेलं आहे. आजचा व्हिडिओ इथंच थांबवते. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.